आकाश भरारीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. भारतात शाकाहारी लोकांचं प्रमाण सुमारे 31% असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे उर्वरित लोक मांसाहार करतात. अनेकांसाठी मांसाहार जीव की प्राण आहे. पण महाराष्ट्रात अशी काही गावं आहेत जिथे मांसाहार वर्ज्य आहे. तिथले लोक मांसाहार करत नाही. शिवाय गावांमध्ये शेळी कोंबडीही कोणी पाळत नाही. इतकंच काय, मद्यपानाशीही या लोकांचा दूरपर्यंत संबंध येत नाही. चला तर मग अशा गावांबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. मंडळी, आज आपण जाणून घेत आहोत संपूर्ण शाकाहारी असलेलं गाव. अनादी काळापासून सांगलीतील रेणावी गाव शाकाहारी आहे. गावात आलेली सुनबाई देखील बनते शाकाहारी. चकुल्या बनवून पाहुण्यांचं होतं स्वागत. रेणवी या गावातील रेवणसिद्धी देवाच्या मंदिरामुळे केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम लोकही शाकाहारी बनले आहेत. गावात येणाऱ्या पाहुण्यांनाही शाकाहारी भोजनाचा आनंद घ्यावा लागतो. आजकाल लोकांचा, विशेषतः तरुण पिढीचा कल मांसाहाराकडे असताना सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी खानापूर तालुक्यातील रेणावी हे गाव संपूर्ण शाकाहारी आहे. मंडळी, हे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? पण हो, खरं आहे. रेणावी हे गाव संपूर्ण शाकाहारी गाव असल्याचं ओळखलं जात आहे. या गावात 18 पगड जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. तरीही गाव शाकाहारी आहे. हे गाव वर्षानुवर्ष शाकाहारी असण्यामागचं कारणही तसंच आहे. चला तर काय कारण आहे आपण जाणून घेऊया. रेवणसिद्ध देवामुळे हिंदू मुस्लिमही शाकाहारी बनले. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील रेणावी हे गाव. या गावचे आराध्य दैवत जागृत रेवणसिद्ध हे असून या ठिकाणी 9 नाथांपैकी एक मंदिर आहे. या देवस्थानामुळे हे गाव अनादी काळापासून शाकाहारी आहे. कारण या देवाला मांसाहार चालत नाही. लोकांची देखील देवावर इतकी श्रद्धा आहे की गावातच नाही तर बाहेर, परगावी किंवा पाहुण्यांकडे देखील या गावची मंडळी मांसाहार करत नाहीत. हे विशेष. शिवाय गाव शाकाहारी असल्यामुळे गावात वादविवाद, भांडणे याचं प्रमाण देखील फार कमी आहे, असं गावकरी सांगतात. गावात लग्न होऊन आईला सुना देखील शाकाहारीच. राज्यातील रेणावी हे एकमेव गाव असं आहे जे संपूर्ण शाकाहारी आहे. या गावात सर्व धर्माचे लोक राहतात. रेवणसिद्ध महिमा असल्याने गाव शाकाहारी असून हिंदू मुस्लिम यांच्यासह सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने इथे राहतात. सोने चांदीच्या व्यवसायानिमित्त या गावातील लोक देशभर विखुरलेले आहेत. तरीही ते शाकाहारी आहेत. याहून विशेष म्हणजे या रेणावी गावी सून म्हणून येणारी सूनबाई देखील या गावची सून झाल्यानंतर शाकाहारीच होते. मुलगी पसंत केल्यानंतर ती शाकाहारी राहण्याची तयारी आहे का असं तिला विचारलं जातं. तिचा होकार आल्यानंतरच मग पुढील बोलणी होतात आणि ती मुलगी नंतर मांसाहार सोडून देते. मग अख्खं गाव शाकाहारी असलेल्या या गावात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कोणता पदार्थ बनवून केला जात असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो पदार्थ आहे चकुल्या. या चकुल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचा मेनू. हा पदार्थ खास पद्धतीने बनवून पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. गावात पै पाहुणे आले म्हटलं की हमखास मांसाहाराचा बेत हे चित्र सर्वत्र आपण पाहतो. पण अनादी काळापासून शाकाहारी असलेल्या या गावात पै पाहुण्यांचं स्वागत चकुल्या हा खास शाकाहारी पदार्थ बनवून केला जातो. सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेतील रेवागिरी ही डोंगर रांग विटा शहराच्या पूर्वेस पसरलेली आहे. डोंगरदऱ्या, दाट वनराई, शांत वातावरण रेवाणी या गावाला निसर्गरम्य बनवतात. रेवाणी येथे असलेलं श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ मानलं जातं. दगडी बांधकामातील भव्य मंदिर, उत्तराभिमुख रचना आणि भारावून टाकणारं वातावरण भाविकांना आकर्षित करतं. रेवणसिद्ध मंदिरातील भाकणुकीला विशेषतः धार्मिक महत्त्व आहे. दूरदूरवरून भाविक या भाकणुकीसाठी रेणावीला येत असतात. महाशिवरात्रीपासून सुरू होणारी रेवणसिद्धीची यात्रा दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असते. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. रेणावी या गावात लग्न करून येणाऱ्या सुनेलाही शाकाहार पाळण्याबाबत आधीच विचारणा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा काटेकोरपणे जपली जात आहे. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक असून नवनाथ शाकाहारी होते. त्यांच्या विचारांची परंपरा पुढे नेत रेणावी गावाने कायमस्वरूपी शाकाहाराचा मार्ग स्वीकारला आहे. बदलत्या काळात अनेक जण मांसाहार आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतं. या सर्वापासून दूर राहून संपूर्ण शाकाहारी गाव अशी ओळख जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील कनाशीने निर्माण केलेली आहे. गेल्या 800 वर्षापासून या गावानं शाकाहारी राहण्याची अखंड परंपरा जपली आहे. जळगाव जिल्ह्यातील कनाशी हे 3000 लोकवस्तीचं गाव असून ते महानुभाव पंथाचं छोटंसं गाव आहे. महानुभाव पंथाची उपासना पद्धती आणि शिकवण यामुळे शेकडो वर्षापासून या गावात मांसाहारावर बंदी आहे.
भिन्न विचार, भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचं एकमत असल्याचं पाहायला मिळतं। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील साधारण 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या महानुभाव पंतांच्या उपासनेची सुमारे 800 वर्षांची अखंड परंपरा या गावाला आहे। तसं पाहिल्यास या देशात कनाशी नावाची 5 ते 6 गावं असतील, परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे। इथे येणारा सहसा रिकाम्या हाताने जात नाही असं म्हटलं जातं। येणारा प्रत्येक व्यक्ती आपण शाकाहारी निर्व्यसनी असल्याचं अभिमानाने आणि आनंदाने सांगतो। या ठिकाणच्या गावकऱ्यांचा आदर तिथे कौतुकानं करावं तेवढं थोडं आहे। 12व्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्यायिका आजही सांगितली जाते। महानुभाव पंथाची एक जीवन पद्धती आहे। यामध्ये अनुयायी हे शाकाहारी किंवा निर्व्यसनी असावे या शिकवणीनुसार 800 वर्षापासून या कनाशी गावात सर्व जाती धर्माच्या लोकांनी महानुभाव पंथ स्वीकारला। ज्यांनी तो स्वीकारला नसला त्यांनी मांसाहार आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला। शाकाहार हा मानवी आहार असल्याने आणि यामध्ये अहिंसा असल्याने या परिसरातील नागरिकांनी मोठ्या आनंदाने शाकाहार जीवन पद्धती स्वीकारली असल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरी जिल्ह्यातील कांगवई हे गाव निसर्गरम्य असून इथे सुद्धा मांसाहार वर्ज्य मानला जातो। भारतामध्ये एक असं गाव आहे जिथे सर्वच ग्रामस्थ शुद्ध शाकाहारी आहेत। या ठिकाणी मांसाहार व मद्यपान सेवन करण्यास पूर्णपणे मनाई आहे। हे गाव बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात आहे। या गावाचं नाव बिहिआईन असं आहे। एरवी अशी अनेक गावे आहेत जिथे फक्त पूजा अर्चना किंवा धार्मिक महिन्यातच मांसाहार किंवा मद्यपान वर्ज्य केलं जातं। मात्र या गावात नेहमी पूर्ण शाकाहाराचा पायंडा अतिशय कसोशीने पाळला जातो। या गावात ब्रह्मबाबाचं मंदिर आहे। त्यांच्या कोपामुळे आजपर्यंत येथील लोक मांसाहार व मद्यपानापासून सातत्याने दूर राहत आलेत। गया जिल्ह्यातील या वैष्णवी गावात 40 घरे आहेत। प्रत्येक समाजातील लोक या ठिकाणी राहतात। यामध्ये बहुतांश राजपूत समाजाचा समावेश आहे। अनेक पिढ्यांपासून अत्यंत कठोरपणे या परंपरेचं पालन केलं जातं। विशेष म्हणजे या गावातील लोक या परंपरेचं पालन गावातच नाही तर गावाबाहेरही करतात। ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या सर्व ठिकाणी या परंपरेचं पालन केलं जातं। गावात नववधू आल्यावर तिलाही या परंपरेचं पालन करावं लागतं। विवाहापूर्वी या परंपरेबाबत तिला सांगितलं जातं। गावकऱ्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या अंगात ब्रह्मबाबा आले होते। त्यांनी यावेळी अट ठेवली होती की गावात मटण, मासे, दारू कोणत्याही प्रकारचा मांसाहार बंद केल्यावरच मी या गावात विराजमान होईल। आणि त्यानंतर सर्वांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तेव्हापासून हे पालन सुरू झालं। हेच या परंपरेमागचं मुख्य कारण मानलं जातं। गावात वसलेल्या ब्रह्मबाबांची ख्याती दूरदूरपर्यंत पसरलेली आहे। या ठिकाणी लोक विवाह व इतर मनोकामना मागण्यासाठी येतात। गावात नवीन पीक काढल्यानंतर सर्वात आधी ब्रह्मबाबांना नैवेद्य दिला जातो असंही स्थानिक सांगतात। 100 लोकांमध्ये किमान 20 लोक शाकाहारी असतील तर त्यात नवल वाटावं असं काही नाही। पण इथे 1-2 माणसंच नव्हे तर अख्खं गाव शाकाहारी आहे असं सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। अनेकांना हे अविश्वसनीय वाटू शकेल, पण ही संपूर्ण गावं शाकाहारी आहेत। या गावांमध्ये तुम्हाला एकही व्यक्ती मांसाहार करताना सापडणार नाही। ही गावे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे शाकाहारी आहेत, जिथे मांसाहाराला स्पर्श करणे हे पाप मानलं जातं। अशा प्रकारे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक गावं आहेत जी पूर्णपणे शाकाहारी जीवनशैलीचं पालन करतात। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आकाश भरेला सबस्क्राईब करायला विसरू नका।